पशुपालक मित्रांनो नमस्कार. पशुपालक मित्रांनो, आत्ता आपण जामखेड या ठिकाणी आहोत. अहमदनगर जिल्ह्यामधील जामखेड या ठिकाणचा हा बैल बाजार आहे आणि या ठिकाणी खिल्लार बैल, गावरान बैल, त्याचप्रकारे गीर बैल असतील अशा वेगवेगळ्या बैलांच्या इथं बाजार भरलेला आहे. तर आपण सविस्तर स्टेप बाय स्टेप सगळ्या बैलांच्या किमती काय आहेत आणि कशा पद्धतीने या बाजारात खरेदी विक्री चाललेली असते आज आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच वेगवेगळ्या ठिकाणचे बाजारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहील. तुम्ही दिलेत का? केंद्रावर चाललाय बघ तुझा फोटो वर. पशुपालक मित्रांनो, ही रत्नापूरवरून आलेली ही बैलांची जोडी आहे. तो लहान मुलगा ह्या बैलांना हँडल करतोय. सविस्तर चर्चा करू ह्या बैलांची काय किंमत सांगितलेली आहे. मित्र काय नाव तुझं? समर्थ. समर्थ काय किंमत सांगितली बैलांची? 80,000. मारतात काही नाही ना? कुठं आणलेत ही बैल? श्रीगोंदा फॅक्टरी. श्रीगोंदा. आता द्यायला आणलेले आहेत. काय किंमत सांगितली यांची? सांगायला 80,000 सांगतोय. 80 सांगताय. कामाला कसे आहेत काय? सगळे बोलत कामाच्या मार्केटच्या. आणि जर व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त होईल ना कमी जास्त. हा ना. तुमचा नंबर सांगता का? 9823 हां 94 हां 62 33. तर पशुपालक मित्रांनो, ही बैलजोड आज आपल्यासमोर आहे आणि सगळ्या बोलींमध्ये यांनी ती द्यायची ठरवलेली आहे. म्हणजे कामाचे असन किंवा तुम्ही बघू शकता ही समर्थ एक लहानच मालक आहे त्या बैलांचा, की तो व्यवस्थित असं हँडल करतो या बाजारामध्ये. आणि जर आपल्यापैकी ज्या पशुपालकांना अशी जोडी घ्यायची असेल तर त्यांनी या नंबरला कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्क करू शकता. अशा पद्धतीच्या बैलजोडी आज जामखेडच्या बाजारामध्ये अवेलेबल आहेत. आपण पूर्ण बाजार कव्हर करू, जेणेकरून आपल्याला बैलांच्या किमतीचा अंदाज येत राहील. पशुपालक मित्रांनो, असे तगडे बैल आज बाजारात अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकताय. पण या सविस्तर या सगळ्या बैलांची माहिती काढू की यांच्या किमती काय सांगितलेल्या आहेत आणि कामाला कसे आहेत किंवा मार्केट वगैरे. तर पशुपालक मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक ही जोड आपण दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत की या बैलांच्या मालकाशीच थोडीशी चर्चा करू की काय किंमत सांगितलेली आहे आणि कामाला कसे आहेत. दादा नमस्कार. नमस्कार, बोला. कुठून आलेली ही जोडी? खरडा. काय किंमत सांगितली? 85,000. 85,000. कामाला वगैरे कसे आहेत काय? चालू आहेत. ऊसाथाना सगळे. असं जर नवीन माणसाने कोणी घेतलं तर मारताना वगैरे काय? नाही मारत नाही. तर आपण चारी बाजूनी बैल कव्हर करू. अशा पद्धतीची ही एक बैल जोडी आहे. जर व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त होईल ना. तुमचा नंबर सांगा की. 88 77 74 56. म्हणजे व्यापारी आहेत का शेतकरी? व्यापारी आहेत. कुठल्या बाजारात असतात? जामखेड, वालवड. जामखेड आणि वालवड. तर कसं वाटतंय बाजार? म्हणजे चांगला आहे बाजार. घ्यायला विकायला चांगलं, घ्यायला पण द्यायला पण चांगला. तर अशी ही बैलजोडी आपल्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे. आणि जर आपल्यापैकी ज्या पशुपालकांना अशी बैलजोडी घ्यायची असेल त्यांनी या नंबरला कॉन्टॅक्ट करून यांच्याशी संपर्क साधू शकताय. पण आणखीन जास्तीत जास्त पशु कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर कसं वाटतं काका बाजाराचा हाल अहवाल? चांगला आता सध्या चांगले. हा ना. म्हणजे आता दुष्काळी परिस्थिती आहे आपल्या इकडं, तर कसं वाटतं नेमकं? बरं द्या घ्यायला बरं. हा ना. बरं. आता बाजार जास्त भरलाय का एवढा काय रिस्पॉन्स नाही बाजार? दोन हिस्से चांगले. हा ना. ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते का आता कमी वाटते का? गर्दी असते पण आता दुष्काळ थोडं. हा ना. थोडासा जाणवत होते. बरोबर आहे. तर पशुपालक मित्रांनो, आपण जामखेडमध्ये आहोत आणि आपण बैल बाजार कव्हर करीत आहोत. तर दुष्काळामुळं आणि पाऊस नसल्यामुळं सगळा बाजाराचं वातावरण थोडंसं शांतच आहे.
हे शेतकरी सगळे शांतच असल्यामुळं बाजार पण सध्या शांतच आहे असं चित्र जाणून येते.